नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधल्या केईएम रुग्णालयाची. मुंबईतल्या केईएमच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं या रुग्णालयाचं नामकरण होणार आहे. आरोग्य समितीनं हा प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांकडे पाठवलाय. आयुक्तांनीही नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय. किंग एडवर्ड मेमोरियल असं केईएम रुग्णालयाचं नाव आहे. राय स्मारक रुग्णालय असं त्याचं मराठीमधलं नामांतर केलं जातं. मात्र या रुग्णालयाचं नाव बदलावं अशी मागणी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. मुंबई महानगरपालिकेमध्ये ही मागणी मान्य करण्यात आली आणि त्यानंतर आता रुग्णालयानं सुद्धा या नामांतराला हिरवा कंदील दाखवलाय. खरं तर रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटना, मनसे, शिवसेना ठाकरे गट यांनी या निर्णयाला विरोध केलाय. या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी माझे सहकारी मनोज कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, काल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं इथं आंदोलन सुद्धा करण्यात आलं. या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटानं विरोधकांनी विरोध केलेला आहे, मात्र तरीही निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. अगदी बरोबर आहे. राज्याचे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यामध्ये हा प्रस्ताव दिला होता की केईएम हॉस्पिटल जे आहे त्याचं नामांतर जे आहे ते करावं. त्या केईएम शॉर्ट फॉर्म तर असणारच, परंतु जो लॉंग फॉर्म आहे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल त्याचं जे नामांतर आहे ते करण्यात यावं. त्याच अनुषंगाने हा प्रस्ताव देण्यात आला होता. कौशल्य एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल असं ते केईएम होणार होतं, परंतु याला विरोधकांनी मात्र जोरदार विरोध केला होता. काल या संदर्भात आरोग्य समितीची बैठकसुद्धा झालेली होती. त्यामध्ये हा प्रस्ताव जो आहे तो पारितसुद्धा करण्यात आला आणि आता हा प्रस्ताव जो आहे तो आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. जे प्रस्ताव येतात ते प्रस्ताव आयुक्तसुद्धा मान्य करत असतात आणि त्याच अनुषंगाने हा प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनीसुद्धा हा प्रस्ताव जो आहे तो मान्य केलेला आहे. त्यामुळे आता यापुढे केईएम हे नाव जरी असलं तरी त्याचा लॉंग फॉर्म मात्र बदलणार आहे. एकंदरीतच याला विरोध जरी झालेला होता तरीसुद्धा याचं नाव जे आहे ते आता प्रशासनाला बदलावंच लागणार आहे, कारण तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.